अशोक खरात प्रकरण राज्यात प्रचंड तापले. अशोक खरातचे एक ना अनेक कारनामे समोर येत आहेत. या प्रकरणांची एसआयटी चौकशी सुरू असतानाच आता खरात प्रमाणच राज्यातील इतर अनेक भोंदूगिरी करणाऱ्या बाबांचे कारनामे समोर यायला सुरुवात झाली आहे. अशात दैवी शक्तीच्या जोरावरती अनेक आजार बरे करत असल्याचा दावा करणारा संगमनेर तालुक्यातील एक भोंदू बाबा चर्चेत आलाय. संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण येथील दत्तधाम मध्ये एक तथाकथित महाराज दैवी शक्तीच्या नावाखाली अनेक दुर्धर आजार बरे करत असल्याचा दावा करत असल्याची माहिती समोर आली. स्वतःला गडगे महाराज म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीभोवती मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होत असते आणि तो आपला दरबार देखील भरवतो. कॅन्सर झालाय. कॅन्सर हा, आणि 20-22 दिवस झाले जेवण नाही, सलाईनवर आहे. जेवण जात नाही. कॅन्सरची गाठ कुठं सांगितली? कशा तिथे गाठ आहे ना, थोडं सरळ उभा राहा. हा बस बस बस, गाठ लगेच निघून जाईल. आता कामाला जाता येईल आईला. जे काही हवन रूपी प्रक्रिया केलेली आहे त्याची ऊर्जा शरीरामध्ये सक्रिय झालेली आहे. ओम शिव आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने जी काही कॅन्सर रूपी गाठ आहे त्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने मनाच्या साह्याने जी काही कॅन्सर रूपी गाठ होती त्यामध्ये प्रवेश करून मनाच्या साह्याने पूर्णतः कॅन्सर रूपी गाठीची सर्जरी केलेली आहे. ओ ओ शिव शिव शिव. गाठ गेली बघा, पाणी झालं गाठीचं, पूर्ण मोकळा झाला बघा. मोकळं वाटतं का बा? थोडी कमी वाटत. गाठ कमी झाली का? दुखायचं बंद झालं बघा पूर्ण तिथं. आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने शरीरामध्ये नसा नसामध्ये प्रवेश करून कॅन्सर रूपी आजारांची स्मृती या शरीर रूपी यंत्राद्वारे खेचून घेतलेली. ओम शिव चालण्याची स्मृती मनामध्ये तयार झालेली. चालायचा प्रयत्न करा, सोडा त्यांना आता. खाऊ खाऊ सुटन, चला जोरात जोरात चला. धरू नको, धरायची गरज, चला जोरात. मागील धरू नको, धरू नको, धरायची गरज. आता 3 दिवसात कामाला जाईल शेतात. 3 ते 4 दिवस, जास्त नाही, कामाला जाता येईल. खाता येत नाही ना, उद्या नाही आता इथं 2 चपात्या खायला. इथं 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 घरी गेले इथं खायला द्यायचं, मग जायचं. नाही खाता आलं तर मला सांगायला. इकडे बघा, खाली बसा. आता उठता बसता येत नाही, उठता येईल बसता येईल बघा. आता खावा वाटण भाकर असं करून तो बसा खाली. या बा आता खाऊ खाऊ जास्त होतो ना, लई खायला देऊ नका. जास्तीत जास्त 2 चपात्या द्या आता. ओ ओ ओ शिव आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीनं बाकी कमाल केलेली आहे. मनामध्ये प्रवेश करून मनाला कॅन्सर रूपी आजारांचा पूर्णतः विसर पाडलेला आहे. ओ ओ शिव ओ शिव. 2-4 दिवस कामाला नका जाऊन देऊ, 8 दिवस कमीत कमी. दत्तधाम सरकार नावाने या तथाकथित महाराजाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. मंत्रोच्चाराच्या जोरावरती कॅन्सर, पॅरालिसिस, अंधत्व यासारखे आजार बरे करत असल्याचा दावा तो करतोय. अंधश्रद्धा पसरवून नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या भोंदूवर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांकडे केली आहे. खरं तर आता विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे, एवढी विज्ञानाने प्रगती केलेली आहे. माणूस चंद्रावर वस्ती करण्याचे स्वप्न पाहतोय आणि अशा परिस्थितीमध्ये की मी माझ्या दैवी शक्तीने किंवा मंत्राने कॅन्सर बरं करण्याचा दावा करणं आणि त्याच्याकडे लोकांची रीघ लागणं हे खूप म्हणजे हास्यास्पद आहे आणि वेदनादायी पण आहे. महाराष्ट्रात आज खरात फाईल एवढी गाजते, त्या माणसाने एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांचं शोषण केलं, पुरुषांनाही लुबाडलं, राजकारण्यांनाही त्याने खऱ्या अर्थाने, राजकारणी असतील, अधिकारी असतील, त्यांनाही त्याने उल्लू बनवलं. हे सगळं समोर असताना सुद्धा आज दत्तधाम आश्रम मधला तो गडगे बाबा वेगवेगळे बनावट फसवे दावे करतोय की मी सर्व आजार बरा करतो, अपत्य देतो वगैरे वगैरे अनेक दावे तो करतो
आणि ह्या दाव्यांना फसून लोक त्याच्याकडे मोठी रीघ लागली. लोकांचं मोठ्या प्रमाणात शोषण होतंय. अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की आमच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात पैशांची लूट त्याने केलेली आहे. आमचे आजार बरे झाले नाहीत. काही लोकांना त्याने दिलेल्या औषधांमुळे उलट त्रास झालेला आहे. ही सगळी परिस्थिती असताना बाबाचं प्रस्थ एवढं मोठ्या प्रमाणात पसरलंय की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे 2013 पासून. आणि तो कायदा अस्तित्वात असताना सुद्धा लोक समोर येत नाहीत, बाबाविषयी तक्रार करायला धजावत नाही. तोंडी तक्रारी आमच्याकडे केल्यानंतर आम्ही जर म्हटलं की तुम्ही समोर या आणि तक्रारी करा, तर अजूनही लोकांची ती मानसिकता नाहीये. आणि शासकीय यंत्रणेने अजून 2013 मध्ये कायदा होऊन सुद्धा अद्याप त्याचे नियम तयार केले गेलेले नाहीयेत कायद्याचे. त्या नियम तयार करण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय. आणि शासकीय यंत्रणा सुद्धा किंवा पोलीस यंत्रणा असेल, ह्या बाबाच्याच काय पण महाराष्ट्रातले अनेक बंधू आहे. पुण्याचा वैद्य असेल किंवा चाकणजवळचा चांडोलीचा दत्ताच्या नावावर शोषण करणारा बाबा असेल, असे अनेक बाबा समोर येत आहेत. तर यांच्यावर कारवाई करणं हे पोलीस यंत्रणेचं काम आहे. त्यांनी सुद्धा अद्याप कुठलीही ऍक्शन घेतली नाही. आज आम्ही निवेदन देऊन एसपी आणि कलेक्टरला निवेदन देऊन 8 दिवसापेक्षा जास्त काळ लोटलाय. डीवायएसपींना निवेदन देऊन 4-5 दिवस गेलेत, तरी अजूनही कुठलीही हालचाल झालेली दिसत नाहीये. म्हणजे याला मग खरात सारखा एखादा बडा बाबा बनू द्यायचंय का ह्या यंत्रणेला, असाही प्रश्न विचारावा लागतोय. दत्तधाम सरकार हा भोंदू असून अनेकांकडून 11,000, 21,000, 52,000 अशा रकमा घेऊन लोकांची फसवणूक करत असल्याचं स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. या भोंदूवरती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. तो भोंदू महाराज नसून तो भोंदू बाबा पण नाही. तो फक्त सिमेंटच्या टाक्या बनवणारा गवडी आहे आणि त्याची कुठलीही लायकी नाही. त्याने 2-2 बायका करून तो थकलेला माणूस आहे. त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. गावकऱ्यांना काय अनुभव आले तरी? गावकऱ्यांना खूप अनुभव आले आहे. माझा एक पाहुणा आहे, त्याला 27/1/25 रोजी त्यांनी कॅन्सरचं औषध दिलेलं आहे. अद्यापर्यंत कुठेही त्याला हे नाही. उपचाराने कॅन्सर घाल होतो म्हणतात. हो हो, छाती टोक सांगतो, झाला का कॅन्सर, आली का गाठ खाली, तसं होतं का? नाही होत. फक्त चुत्यागिरी करतो तो. गावामध्ये काही त्रास आहे का गावात? 100% ना. शेजारी बाय आम्ही शेतकरी आहोत. त्याच्यावर कुठं दारू विकतो, काय करतो, सगळं शेतात बाटल्या पडलेल्या आहेत, कुठं काय करतो, नाटकं तो. तुमचं शेत त्याच्या शेजारी आहे का? हो, तुमच्या शेतात काय दारू वाटलं? बाटल्या पडतात रोज. काय तुमचा निर्णय? निर्णय आमचा गावकऱ्यांनी ठरवलं, त्याला धोपटून काढायचं आणि धंदा बंद करून टाक, गावाचं नाव बदनाम करू नको. हो यस. आणि त्यांनी जे कॅन्सरच्या गाठी वगैरे त्या डायरेक्ट व्हिडिओ पण व्हायरल झालेले आहेत. ते व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटतील, सगळ्या जनतेला बघायला भेटेल. आणि त्यांनी काय केलेलं आहे त्या उद्देशाने, म्हणजे आपलं म्हणणं असं आहे का 21,000, 51,000, 11,000 जी पावती जे करतायत, आपल्याकडे पावत्यांचे फोटो आहेत. आपण ते मीडियासमोर मी तुम्हाला सांगतोय, आज मी तुम्हाला दाखवतो पण फोटो. आणि ते फोटो दाखवल्यानंतर तर तुम्ही जनतेला दाखवून द्या ना का जनता कुठं फसते. या भोंदू बाबांच्या नादी लागून तर आपल्याला काय भेटणार आहे? तुमच्या गावातील भोंदू बाबा आहे, तुम्हाला लक्षात आलं नाही कधी? नाही, आम्हाला भरपूर लक्षात आलं, पण आम्ही दुर्लक्ष केलं. ज्या दिवशी आमच्या पाहुण्यांचा प्रॉब्लेम झाला ना, त्या दिवसापासून मग मी त्यांना फोन केला, महाराजांना फोन केला. महाराज म्हटले का या तुम्ही. मग आम्ही काल संध्याकाळी गेलो. काल संध्याकाळी गेल्यानंतर महाराजांनी काय तिथून पलायन केलं. नेमकं पाहुण्यांचा काय प्रॉब्लेम झाला होता? त्यांचा प्रॉब्लेम असा होता साहेब, त्यांना ते रिॲक्शन आलेली होती. त्यांना नाशिकला ॲडमिट केलेलं होतं. त्यांचे नाशिक हॉस्पिटलचं पण रिपोर्ट आपल्याकडे आहेत. पुरी डॉक्टर आणि पुरी डॉक्टर जे आहेत ना त्यांच्याकडं, कोणच्याकडं, भोंदू महाराजांकडं. यांना आपण महाराज नाही म्हणत, ते भोंदूच झालेले आहेत. त्या महाराजांकडे जे रिपोर्ट आहेत त्या रिपोर्टप्रमाणे आणि तिकडचे नाशिकचे त्यांचे जो काय अहवाल आहे त्यानुसार तुम्ही ते चौकशी करा. तुमची काय मागणी प्रशासनाने? नाही, आमची मागणी अशी आहे का प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी. आणि आणि त्याचा गोरखधंदा आहे ना, हा गोरखधंदा बंदच झाला पाहिजे साहेब.
ढोंगी महाराज बाकीचे जे आपले गरीब लोक, अज्ञात लोक अंधश्रद्धेला जे बळी पडतायत, खूप लोकांची फसवणूक होते. माझ्या एका पाहुण्यांची फसवणूक झाली. त्या पाहुण्यांच्या शेवट अक्षरच्या पैसे संपले. कसे संपले ते पण सांगतो. पहिल्यांदा 12,000ची पावती फाडली गेली. त्याच्यानंतर लवकर नंबर लावायचा होता, 103 नंबर होता, तर लवकर लावायसाठी 5,000 रुपये घेतले. पैसे संपले. तर माझ्या ज्या ताई होत्या, जे पेशंट होतं, त्या पेशंटनी काय केलं की आम्हाला निम्म्याच गोळ्या द्या. निम्म्या गोळ्या तुम्हाला घेता येणार नाही, म्हणजे तुम्हाला पूर्ण गोळ्या घ्याव्या लागतील. पूर्ण गोळ्या घ्यायसाठी त्या ताईकडे पैसे नव्हते. शेवट तिला तिचे जोडवे विकावं लागले आणि ते गोळ्या घ्याव्या लागल्या. आणि त्या गोळ्या घेऊन ते पेशंट अजूनही नीट नाहीये. आजही त्यांच्या घरामध्ये वाद चालू आहे का इकडं मी रील्स पाहून आलो. हे महाराज रील्स बनवायला यांच्याकडे पगारी माणसं आहे. रील्स बनवणारे जी कामगार आहे त्याला AC रूम आहे. आणि त्याच्या शेजारी शेतकरी माणसं आहे सगळे. ते शेतकरी सुद्धा सगळे दुःखी. त्यांचं पण आपण समोर एकदा उद्या मंडप टाकून बाकीच्या गोष्टी करणार आहे. आता मला मीडियाला एवढंच सांगणं आहे का सगळ्यांनी रंजना मॅडम सोबत आपल्याला सहकार्य करावा आणि अंधश्रद्धेतून या सगळ्या जनतेला बाहेर काढावा आणि या भोंदूगिरी बाबांचा विषय संपून टाकावा. अशा पद्धतीनं हा संगमनेरचा भोंदू बाबा लोकांची फसवणूक करतोय आणि लोकांना आर्थिकरित्या गंडा देखील घालतोय. त्यामुळे आता या बाबावरती कारवाई होणार का हे पाहावं लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच